तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुन्हा असं सहर्ष स्वागत आहे। जसं की आज रविवार होता तर सगळे बैल आपण धुवून काढतो माहिती आहे। तर बरेच दिवस झालं राजा आणि बजरंगला पोहणी टाकायची बोल चाललं होतं। तर आज सकाळी दोन्ही बैलांना खायला काहीच नाही दिलं सकाळपासून। बरेचदा बैल पोहणी घालण्याच्या आधी मोकळ्या पोटी जेवढी पोहणी घालचाल तेवढी पोहणी चांगली राहते बैलाला। साधारणतः आपण महिन्यामध्ये 3 किंवा 4 पोहणी देऊ शकतो। जर बैल कंटिन्यू रुटीनला आहे तर एक 15 दिवसानंतर पोहणी दिलेली कधीही चांगली। आणि बैलाला पोहणी देताना कधी पण हा विचार करा की त्याला जास्त पोहणी नाही पडली पाहिजे, त्याला त्याच्या मनासारखी पोहणी पडली पाहिजे। जसे की बैलाचा जन्म हा अवताच्या कामासाठी, मेहनतीच्या कामासाठी चाललेला आहे। पोहणी फक्त एक शरीर मोकळं करण्यासाठी आपण त्याला देतोय। तर कॅनलमध्ये उभं करणं किंवा त्याच प्रकारे जबरदस्ती कासरा लांब लावून ज्याच्या मनाला पाहिजे तितकं त्याला पोहू द्या। बैलाचं एक अंग मोकळं झालं पाहिजे, शिरा व्यवस्थित राहायला पाहिजे। तुम्ही बघू शकता आपली बैल पोहणी झाल्यानंतर कशी दिसतात। राजा आणि बजरंग, उस्मानला आणि सोनाला तर सकाळीच धुवून ठेवलं होतं घरी। मग काय घरी आल्यावर दोघे बी उपाशी पोट होते, मग खायला टाकलं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून